श्री स्वामी समर्थ. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीकृष्णाने मुकुटात मोरपीस का खोवले, त्यामागे काय कारण आहे? कृष्णांची पूर्वजन्मातील ही कृतज्ञता आहे, ते आता आपण बघणार आहोत. श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच हातात बासरी आणि मुकुटात खोवलेले मोरपीस. ते केवळ शोभेचेच नाही तर त्यामागे एक खूप सुंदर कथा आहे, ते आता आपण बघणार आहोत. कधीही कोणाचे केलेले उपकार विसरू नयेत असे म्हणतात. परमेश्वराने हा आदर्श त्यांच्या कृतीतून घालून दिला आहे. जसे की श्रीकृष्ण अवतारात त्यांच्या मुकुटात सदोदित खोवलेले मोरपीस, त्यात केवळ श्रीकृष्णांची रसिकता नाही तर कृतज्ञ भाव दडलेला आहे. हा कृतज्ञ भाव कोणाप्रती हे जाणून घेण्यासाठी आता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले पण पाणी कुठेच मिळेना. सर्वत्र जंगलच दिसत होते. तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जिथे कोठे पाणी असेल तिथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव. तेव्हा एक मोर तिथे आला व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे, चला मी आपणास दाखवतो. पण मार्गात उडत उडत जाऊन आणि आपण चालत येणार, त्यामुळे चुकामुक होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन, त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोहोचाल. मोरपंख एका विशेष काळी व एका विशेष ऋतूमध्ये आपणाहून तुटून पडतात. पण मोराच्या इच्छेविरुद्ध पंख काढले तर त्याचा मृत्यू होतो. रामकथेतल्या मोराचा काळ जवळ आला नव्हता, पण प्रभू कार्यार्थ त्याने पंख काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा मृत्यूचा काळ जवळ आला. जलाशयाजवळ प्रभू श्रीरामचंद्र पोहोचले. तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो सृष्टीची तहान भागवतो. त्या प्रभूंची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले. आता मरताना माझी काही इच्छा शेष राहिली नाही. तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मोराला म्हटले की माझ्यासाठी जे सुंदर मोरपंख तू अकाली काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहेत व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडेल. त्यानुसार पुढच्या अवतारात म्हणजे श्रीकृष्ण अवतारात प्रभू रामांनी आपल्या मुकुटावर मयूरपंख धारण करून दिलेल्या वचनानुसार मयूराचे ऋण व्यक्त केले. शिवाय त्यांच्या ऋणात कायम राहण्यासाठी आहे. त्याचा मान वाढवण्यासाठी मोरपंखांना आपल्यापासून कधीच विलग केले नाही. भगवंताप्रमाणे आपणही आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून कृतज्ञतेने वागले पाहिजे. माता पिता गुरु नातेवाईक समाज निसर्ग या सर्वांचाच आपण आपल्या जडघडीत मोठा वाटा आहे. शिवाय ज्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिला, श्वास दिला, निरोगी सदृढ शरीर दिले, त्यांच्या ऋणात कायम राहिले पाहिजे. तर अशा प्रकारची ही एक छोटीशी मोरपंखाची कथा आहे. खूप छान आहे. तर त्यामागचं हे श्रीकृष्णांचं पूर्वजन्मातील ही कृतज्ञता आहे. व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण.